7-8 महिन्यानंतर आमचा जीवा भावाचा मित्र अनिकेत सीआरपीएफ ट्रेनिंगहून घरी आला होता बरं का. त्यासाठी त्याच्या घरी गेलो होतो, पण तिकडून येताना आमच्या स्वतः असं काय झालं की आमची गाडी रस्त्याच्या खालीच गेली ना. आम्ही पडता पडता वाचलो भाऊ. सगळं काही सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय शिवराय पब्लिक. आता सकाळी सकाळी नेमके झाला असं की अमोल भाऊचा कॉल आला हो म्हणे आपला मित्र अनिकेत आला सीआरपीएफ ट्रेनिंगहून वापस. लवकर एक आवरून घराच्या बाहेर म्हणे. या एक तास तुमच्या आणि 1.5 मिनिटात आवरलं लगेच गावात आलो बरं का. आता आपल्याला अनिकेत भाऊच्या घरी जायचं होतं आणि त्याआधी आम्ही गावात थांबलो होतो कारण आमचा एक कार्यकर्ता येत होता बरं का. तो कार्यकर्ता आमचे कुलदीप सर. आमचे कुलदीप सर कधीच टाइमवर येत नाही भाऊ. कायम लेट एंट्री मारते व्हीआयपी एंट्री. आता असा कार्यकर्ता प्रत्येक गँग मध्ये राहतो बरं का. तुमच्या गँग मध्ये असेल असं एखादा कार्यकर्ता त्याला रील टॅग करून द्या किंवा शेअर करून द्या. अनिकेत भाऊ एवढ्या दिवसांनी घरी आले होते म्हणल्यावर सगळा मित्र परिवार खुश होता बरं का. आता आम्ही सगळे चाललो होतो अनिकेत भाऊच्या घरी, पण त्याआधी पाहतो भाऊ नॅशनल हायवे कस काय एकदम खतरनाकाचे भाऊ. समृद्धी महामार्ग पण फिका याच्या पुढे. तुमच्या गावात अशाची गरज आहे सांगा बरं कमेंट्स मध्ये. आणि काय रे भावनो तुमच्यातले भरपूर सारे लोक अशी जी माझी रील डेली बघता पण फॉलो करत नाही. काय विषय लगेच फॉलो करून टाका रे. आमचे अनिकेत भाऊ म्हणे मला आई साहेबाला एका सरप्राईज द्यायचं त्याच्यामुळे मी सांगितलं होतं म्हणे मी उद्या येणार आहे. पण आई साहेब सकाळी सकाळी शेतात झालं होते मग त्यांना बोलून आणलं बरं का. आता मायले एका 7-8 महिन्यानंतर भेटणार होते म्हणल्यावर थोडीफार इमोशनल झालेच बरं का. आणि ही फिलिंग फक्त त्याच पोरांना कळलं जे वर्ष घराच्या बाहेर राहतात. आपले अनिकेत भाऊ फक्त 15 दिवसासाठी झाले बरं का. त्यांना वापस ट्रेनिंगला जायचे. अनिकेत भाऊकडे बसलो गप्पा गोष्टी केल्या ना. आता आम्ही घराकडे निघलो होतो बरं का. आम्ही या गाडीवर 3 जण होतो. मी कुलदीप सर आणि संकेत भाऊ. आता आमचा आहे भोसा असा आहे म्हणलं. आता काय विषय म्हणून आमच्या संकेत भाऊ चालू होतं टेबल सीट असल्यावर गाडी सटकत नाही दामटे मग असं काही झालं टेबल सीट असल्यावर गाडी